पावसा पाण्यासंदर्भातल्या महाराष्ट्र आणि देशभरातल्या बातम्या बघूयात। मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसाच्या प्रवाहामध्ये एक शाळेची बस वाहून गेली। सगळ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं। बसमधील सगळे 35 प्रवासी मुलं सुखरूप आहेत, परंतु मुसळधार पावसानंतर शिवपुरीच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। दयनीय परिस्थिती शिवपुरी या भागात बनलेली आहे। एक शाळकरी मुलांची बस वाहून जात होती, 35 मुलं होती यात, त्यांना वाचवण्यात यश आलं। पाण्याचा प्रवाह इतका होता की ही बस नियंत्रणात राहू शकत नव्हती। या सगळ्या 35 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। बचाव कार्य किती वेगाने सुरू आहे त्याची साक्ष देणारी ही बातमी आहे। सगळी मुलं सुखरूप आहेत। मुसळधार पावसामुळे शिवपुरीतील परिस्थिती बिकटच बनत चाललेली आहे। नद्या दुथडी भरून वाहत आहेत। मडीखेडा गेटचे सगळे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। प्रशासनाने लोकांकरता सूचना जारी केलेल्या आहेत। लोकांना धरणाजवळ जाऊ नका अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। मडीखेडा या धरणातून पाणी सोडल्यानंतर अनेक गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झालेला आहे। मडीखेडा धरण आपल्याला दिसतंय, सगळेच्या सगळे दरवाजे उघडावे लागलेले आहेत। 10 दरवाजे आहेत, त्यातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय। त्यामुळे शिवपुरीच्या आजूबाजूच्या आणि धरण क्षेत्रातल्या आजूबाजूच्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि म्हणून अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। मध्य प्रदेशातील शिवपुरीत रात्री एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला, परंतु पूर्ण गाव पाण्याने वेढलेलं होतं, त्यामुळे वेळेवर वैद्यकीय सुविधा त्याला मिळू शकली नाही आणि या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। SDRF या टीमने दुर्गेचा मृतदेह गावाबाहेर नेला आणि त्याची पत्नी आणि मुलगी यांना सुरक्षितपणे वाचवलेला आहे। राजस्थानमधील धौलपुर आणि करौली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती गंभीर होत चालली आहे। दरम्यान SDRF पथकाने जलद बचाव कार्य राबवले आणि अनेकांचे जीव वाचवले। वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात अडकलेल्या 89 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। तथापि मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिस्थिती बिकट झालेली आहे। परिसरातली परिस्थिती बिकट झाली आहे। राजस्थानमधली दृश्य आपण बघतोय। लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढावं लागतंय। 89 लोक आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय। आपण राजस्थानच्या धौलपुर इथली दृश्य बघतोय। धौलपुर आणि करौली पूरस्थिती असल्यामुळे अनेक जण पुरात अडकून पडलेले होते, त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे। राजस्थानमधल्याच भरतपूर जिल्ह्यात पावसाने कहर केलाय। बायाना या परिसरामध्ये असलेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती बिकट झाली। बायानाच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, दुकानांमध्ये पाणी शिरलं, दुकानदारांच्या अडचणी त्यामुळे प्रचंड वाढल्या। आपण भरतपूर इथली दृश्य आधी आपण बघत होतो, करौलीतली दृश्य, आता आपण राजस्थान भरतपूर इथली दृश्य बघतोय। भरतपूर या जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला। जे अंतर्गत रस्ते असतात शहरातले, त्याला नद्यांचं स्वरूप आलेलं होतं। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। गाड्या अशा पाण्यातूनच काढाव्या लागत होत्या। राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये सुमारे 6 तास मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली। चौथ इथल्या बरवाडा रेल्वे स्थानकाचा बहुतांश भाग पाण्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर पोहोचण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे। काल आपण सवाई माधोपूर इथल्या रेल्वे ट्रॅकवर साचलेलं पाणी बघत होतो। साधारणपणे गुडघाभर पाणी होतं रेल्वे ट्रॅकवर आणि आज बरवाडा या रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे तोही पाण्यात गेलेला आहे। बरवाडा हे स्टेशन आणि सवाई माधोपूरचा जो भाग आहे त्याच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। सवाई माधोपूरच्या स्टेशन जवळचा जो भाग आहे तिथं सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे। तर
सवाई माधोपूर रेल्वे ट्रॅक आपण बघतोय। सवाई माधोपूर रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे, पूर्णपणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे। कालही हीच दृश्य आपण पाहिली, आज सुद्धा काही पाणी कमी झालेलं नाहीये, पण आज गाड्या अत्यंत संथ गतीनं कासव गतीनं हळूहळू पुढे जात आहेत। जेव्हा गाडी पाण्यातून रेल्वे ट्रॅकवर न स्टेशनवर येते तेव्हा आपल्याला दृश्य अधिक स्पष्ट होतील। ही माणसं रेल्वे ट्रॅकवरून चालतायत, त्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे आणि त्यातूनच रेल्वे जाते आहे। पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर 2 फूटपर्यंत पाणी भरलेलं आहे, त्यामुळे गाड्यांचा वेग मंदावलाय। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही काळ गाड्या थांबवल्या सुद्धा होत्या। आता आपण उत्तर प्रदेशकडे वळूया। उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे। गावातील एक शाळा तर पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे। वर्ग खोल्यांपासून ते अगदी कार्यालयापर्यंत सगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ही शाळेची दृश्य हरदोईच्या शाळेत पाणी जमलेलं आहे, जलमय झालेली आहे शाळा। मुलांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आलेलं आहे। हरदोईतली ही शाळा आहे। हरदोईतल्या या शाळेमध्ये पावसामुळे पाणी साचलं आणि पावसामुळे पाणी साचलं, सगळ्या वर्ग खोल्यांमध्ये कार्यालयांमध्ये सुद्धा गेलं। शेवटी विद्यार्थ्यांना वेगळ्या एका शाळेमध्ये शिफ्ट करावं लागलं। ठाण्यातील काही शाळांमधील प्राथमिक वर्गात हिंदी सक्ती असल्याचा आरोप मनसेने केलाय। काही शाळांमध्ये प्राथमिक वर्गांच्या वेळापत्रकात हिंदीच्या तासिकेचा समावेश आहे। या संदर्भात माहिती मिळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी शाळेसह शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला। सरकारने GR रद्द करूनही प्राथमिक वर्गात हिंदी का शिकवलं जात नाही असा सवाल विचारण्यात आला। दरम्यान हिंदीचे तास बंद केले नाहीत तर शाळाच बंद पाडू असा इशारा मनसेकडून दिला गेलाय। त्याचसोबत ज्या शाळांमधील 1ली ते 4थी या प्राथमिक वर्गात हिंदी भाषा शिकवली जात असेल त्या शाळांवर कडक कारवाईची मागणी मनसेने केली आहे। ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। त्या शाळांचं असं मत आहे की जरी GR निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा GR आमच्याकडे आलेला नाहीये आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही। आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, पुढच्या 24 तासाच्या आत ते तो GR काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो GR जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळी शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे। सोबतच खासदारांची देखील ते बैठक घेणार आहेत। उपमुख्यमंत्री हे प्रत्येक अधिवेशनादरम्यान खासदारांसोबत चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत येत असतात। मात्र या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत असं कळतं, अशी शक्यता आहे। तर काही शिवसेना उबाठा गटाचे खासदार देखील शिंदेंना भेटतील अशी चर्चा आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा असा वाद पेटलेला आहे। शिवसेनेनं लावलेले बॅनर उबाठानं काढून टाकलेले आहेत, म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेले आहेत। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। ऑपरेशन महादेव संदर्भात राजन विचारे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्याचाच निषेध शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला। राजन विचारेंविरोधात ठाण्यामध्ये बॅनर लावून त्यांचा निषेध करण्यात आला। पण आता उबाठा शिवसेनेनं बॅनर फाडल्यानं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। आता शिवसेना याला काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राजकीय घडामोडींकडे वळतोय। जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश करतायत। गेल्या काही दिवसांपासून कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा होत्या, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। आज मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे। पालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेला हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे।